नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। लातूर जवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले। निलंगा येथून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं। उड्डाणानंतर अवघ्या 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये काही तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टरच्या चालकाने हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला। मात्र हेलिकॉप्टर उतरवत असताना त्याचे पंख विद्युत तारात अडकल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं। यावेळेस सदर हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे श्री प्रवीण परदेशी तसंच अन्य 2 जण आणि 2 क्रू सदस्य उपस्थित होते। सुदैवाने या अपघातामध्ये मुख्यमंत्र्यांना काहीही झालेलं नाही। आपण सुखरूप आहोत। महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते, त्यामुळेच आपण बचावलो, असं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नमस्कार, आपण सर्वांनी माझ्या हेलिकॉप्टरच्या ॲक्सिडेंटची एक न्यूज ऐकली असेल, पण आपल्या सर्वांच्या कृपेनं, महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादानं, आई भवानीच्या आशीर्वादानं, विठ्ठलाच्या आशीर्वादानं मी अतिशय कुठलीही मला इजा झालेली नाही, मला काहीही लागलेलं नाही, मी अतिशय ठीक आहे। त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे। लवकरच मी लातूरवरून मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपला आशीर्वाद असाच राहू द्यावा आणि कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाला नवीन 35 आर्टिगा गाड्या प्राप्त झाल्या आहेत। आज पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते या गाड्यांचं वाटप करण्यात आलं। प्रत्येक आर्टिगा गाडीची किंमत 6.5 लाख रुपये एवढी असून 35 गाड्यांची किंमत जवळपास 2 कोटी 27 लाख रुपये एवढी असणार आहे। प्रत्येक PCR मोबाईलमध्ये 1 वाहन चालक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2 पोलीस कर्मचारी असे एकंदर 4 पोलीस कर्मचारी दिवसा आणि रात्र पाळीकरता नेमण्यात आलेले असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या वतीने देण्यात आली आहे। PCR मोबाईलमध्ये 1 SLR, 1 गॅस गन, 1 12 बोर रायफल, 4 लाठ्या, 4 हेल्मेट आणि 4 ढाल असं साहित्य ठेवण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे प्रथमोपचार साहित्य आणि कार्डन टेप इत्यादी साहित्य देखील या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे। प्रत्येक वाहनामध्ये 1 टॅब बसवण्यात आला असून या टॅबद्वारे प्रत्येक वाहनाचं लोकेशन नियंत्रण कक्ष अधिकारी यांना नियंत्रण कक्षाचे स्क्रीनवर दिसणार आहे। तसंच टॅबद्वारे घटनास्थळाचे फोटो काढणे आणि व्हॉट्सॲपवरून फोटो आणि मेसेज नियंत्रण अधिकाऱ्यांना पाठवून देण्याची सोय उपलब्ध असणार आहे। अर्टिगाची नवीन अत्याधुनिक वाहने आहे, जे गळीबोळात पण जाऊ शकतं। त्यांची अतिशय चांगली पॉवर स्टिअरिंग आहे आणि त्यांनी गाडी आपण सुसज्ज करून घेतलेली आहे। तर हे कंट्रोल रूमला कॉल आल्याबरोबर तिकडे रिस्पॉन्स टाईम त्याचा आमच्या आता फार कमी होईल आणि कंट्रोल रूम पेट्रोलिंग असल्यामुळे त्याच्यात मनुष्यबळची कमतरता राहणार नाही, स्टाफची कमतरता राहणार नाही आणि नागरिकांना ह्याचा फार मोठा चांगली सुविधा मिळेल की त्यांची कॉल लगेच अटेंड केली जाईल। ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या विरोधात आज रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी 1 दिवसाचा बंद पुकारला होता। मात्र आज सकाळपासूनच या बंदमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी प्रणित रिक्षा संघटनांनी माघार घेतल्या कारणाने ठाणे शहरातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असं म्हणायला हरकत नाही। पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी 11 मे रोजी केलेल्या कारवाईमध्ये काही रिक्षाचालकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच्या विरोधात रिक्षाचालकांच्या संघटनांनी हा संपूर्ण बंद पुकारला होता। त्यामध्ये सगळ्या रिक्षाचालक संघटना सहभागी होतील असं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रणित काही संघटनांनी या बंदमधून आज सकाळी माघार घेतल्यानंतर ठाणे शहरातील रस्त्यांवर रिक्षा दिसू लागल्या। मात्र सकाळी 8 वाजेपर्यंत रिक्षाचालकांच्या संघटना यात सहभागी झाल्याने सकाळच्या वेळेस काही प्रमाणामध्ये प्रवाशांचे हाल झाल्याचं चित्र बघायला मिळालं। मात्र सकाळी 8 वाजल्यानंतर अनेक रिक्षाचालक आपल्या रिक्षांवर भगवे झेंडे लावून ठाणे शहरातून फिरताना दिसून येत होते। आम्हाला रात्री काल 1 वाजता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला आणि त्याच्यामधून शिवसेनेने याच्यामध्ये माघार घेतलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की प्रवाशांचे हाल नको आहे आणि आम्ही सगळं संपातून माघार घेतलेली आहे। मी नाही, एकता युनियन आणि शिवसेनेची युनियन असल्यामुळं आम्ही माघार घेतलेली आहे आणि नागरिकांची गैरसोय नाही हो, सकाळी सगळे कामधंद्याला जाणारे लोक असतात, त्याच्याकरता आम्ही माघार घेतलेली नाही। सगळ्या रिक्षा संघटना रात्रीपर्यंत आमच्या बरोबर होत्या, रात्रीपर्यंत, आणि तुम्ही बघितलं असेल रात्रीत एकही रिक्षा रस्त्यावर चालली नव्हती।
8 वाजेपर्यंत सकाळी सत्ताधारी जे आहेत त्यांच्या नेते मंडळींनी ह्या संपातून त्यांना माघार घ्यायला लावली आहे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. दरम्यान ठाणे महानगरपालिका आयुक्त संजू जयस्वाल, त्यांचे अंगरक्षक आणि महानगरपालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज ठाणे शहरातील फेरीवाला आणि रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. गावदेवी मैदानापासून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने रिक्षाचालक आणि फेरीवाले सहभागी होते. यावेळी संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील करण्यात आली. कामगार नेते रविराव, काँग्रेसचे नेते श्री मोहन तिवारी आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली. फेरीवाल्यांना आणि रिक्षावाल्यांना बदनाम करू नका. हे आपला रोजीरोटी कमवायला आहेत. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, सुप्रीम कोर्टाचे आणि केंद्र शासनाने केलेले आदेश आहेत. त्या आदेशाचा तंतोतंत पालन व्हायला पाहिजे. त्यांनी सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेलं आहे की प्रत्येक शहरामध्ये लोकसंख्येच्या 2.5% फेरीवाल्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. जसं फुटपाथ फेरीवाल्यांना चालण्यासाठी आहे तसंच त्या फुटपाथवर योग्य नियोजन करून फेरीवाल्यांना पण व्यवसाय करायला दिला पाहिजे. आता आयुक्तांनी बघितलं आज फेरीवाल्यांचा मोर्चा निघतो, आंदोलन तापलेलं आहे, तर काल आणि आज पेपरमध्ये जाहीर केलं मी फेरीवाल्यांना नियोजन करणार आहे. श्रीरंग विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रिदमिक जिम्नॅस्टिकच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ काल संपन्न झाला. आमदार श्री संजय केळकर, संस्कार निकेतनच्या प्रिन्सिपल वासंती कोकानी, श्री सतीश शेठ, तुषार सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा चांगलाच रंगला. यावेळेस विद्यार्थ्यांनी गेल्या 24 दिवसांमध्ये शिकलेल्या विविध कला प्रकारांचं सादरीकरण उपस्थितांसमोर केलं.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रिदमिक जिम्नॅस्टपटू पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या रिदमिक जिम्नॅस्टिक कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 ते 24 मे या कालावधीमध्ये श्रीरंग शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रिदमिक जिम्नॅस्टच्या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही काही विद्यार्थ्यांनी या संपूर्ण शिबिरात सहभाग घेतल्याचं पूजा सुर्वे यांनी सांगितलं. फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकॅडमीचा इथे समर कॅम्प चालू आहे आणि त्याचा आज क्लोजिंग सेरेमनी आहे. 1 मे ते 24 मे हा कॅम्प इथे पार पडलेला आणि भारतातूनही वेगवेगळ्या ठिकाणाहून मुली इथे आल्या. सुमारे 70 मुलींनी या कॅम्पमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि खूप छान प्रकारे प्रॅक्टिस केलेली आहे आणि जेवढा परफॉर्मन्सेस त्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्याचा आज शोकेस आहे क्लोजिंग सेरेमनीच्या दिवशी. आमदार श्री संजय केळकर, वासंती गोकानी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळेस करण्यात आलेल्या सादरीकरणाचं कौतुक केलं. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या मिनी व्हॅन आणि रिक्षांवर बंदी येण्याची शक्यता असून स्कूल बस म्हणून परवानगी हवी असेल तर किमान गाडीमध्ये 13 आसनं असणं अत्यंत आवश्यक आहे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात काल अखिल भारतीय राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सदर निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अंदाजे 15 ते 20 हजार रिक्षाचालक मालक आणि त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रिक्षा चालकांचा आणि विद्यार्थ्यांचा 10 ते 12 वर्षांचा ऋणानुबंध असतो. मात्र या निर्णयामुळे तो ऋणानुबंध तुटतो की काय अशी काळजी देखील या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. यावेळेस महासंघाचे अध्यक्ष उदय दळवी यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली असून काही मोठ्या धनदांडग्या विद्यार्थी वाहतूकदारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हातमिळवणी करून लहान वाहतूकदारांचा गळा घोटण्याचं काम सुरू केलं आहे असा आरोप देखील केला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री विजय चिंदरकर यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात संपन्न झाला. श्री विजय चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते त्याचप्रमाणे हितचिंतक आणि मित्रांची एकच रीघ लागल्याचं चित्र बघायला मिळालं. श्री विजय चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे, श्री दशरथ पालांडे, पूर्वेश सरनाईक, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड आणि कांचन चिंदरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.